मग त्या राजाचं एक स्वप्न होतं की आपल्या राजदरबाराच्या बाहेरच्या बाजूला फुलांची बाग आहे. त्या फुलांच्या बागेमध्ये त्याला फक्त एका झाडाला फुल बघायचं होतं. पण दुर्दैवानं सलग 4-5 वर्ष ओलांडली, कुठल्याही झाडाला त्याला फुल बघता आलं नाही. तो प्रचंड दुःखी झाला. आणि मग एक दिवशी राजदरबारातनं दुःखी अवस्थेत बाहेर पडत असताना समोर त्यानं बघितलं की फुलाच्या झाडाला एक फुल मात्र उमललेलं आहे. चांगलं दिसतंय, टवटवीत दिसतंय. त्याला इतका आनंद झाला की किमान एक फुल तरी त्याला लागलं. मग त्यानं काय केलं, राजदरबारामधनं एक निरोप धाडला सगळीकडे की मला चांगल्या कविता लिहिणाऱ्या कवींची गरज आहे. सगळ्या कवींना तिथं बोलवलं आणि सांगितलं या फुलाच्या झाडावर चांगल्या चांगल्या कविता लिहून मला द्या. ज्याची कविता जितकी चांगली सर्वोत्कृष्ट त्याला मी स्वतः माझ्याकडून एक मानाचा सन्मानाचा पुरस्कार दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी कविता केल्या, 1-2 दिवसामध्ये सादर केल्या. प्रत्येक कविता ऐकायला लागला राजा. पहिली कविता ऐकवली, राजा म्हटला उत्तम. दुसरी कविता ऐकवली, राजा म्हटला अतिउत्तम. तिसरी कविता ऐकवली, राजा म्हटला अतिउत्तम. चौथी कविता ऐकवली, राजा म्हटला उत्कृष्ट. पाचवी कविता ऐकवली, राजा म्हटला अप्रतिम. सगळ्या कविता ऐकवल्या. राजाला कळना नंबर कोणाला द्यायचा आणि पुरस्कार कोणाला द्यायचा. मग शेवटी कोणीतरी राजाला सांगितलं, राजा आपल्या राज्यामध्येच एक वयोवृद्ध कविराज आहेत, त्यांना सगळ्या कविता चांगल्या कळतात. बाहेरच्या राज्यातनं त्या कविराजांच्या कविता ऐकण्यासाठी अनेक लोक यायचे. तुम्ही त्यांना बोलवा आणि या सगळ्या कवितांचं परीक्षण निरीक्षण त्यांना करायला सांगा. ते बरोबर एखादी चांगली कविता शोधतील, त्यांना तुम्ही पुरस्कार देऊन टाका. आणि मग राजानं त्या कविराजला निमंत्रण धाडलं, राजदरबारामध्ये बोलवलं आणि सांगितलं की कविराज मला एका कवीला नंबर द्यायचा, पुरस्कार द्यायचा, तू एखादी चांगली कविता शोधून सांग. त्यावेळी कविराज म्हटले एक काम करा, ज्या फुलाच्या झाडावर यांनी कविता लिहिली त्या फुलाच्या झाडाजवळ सगळ्यांना बोलवा. फुलाच्या झाडाजवळ सगळ्यांना बोलवलं, कविता त्या ठिकाणी करायला लावल्या. राजा परत चालू झाला, उत्तम, अतिउत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम. पण तो कविराज मात्र काही त्यानं मान सुद्धा डोलावली नाही, त्याच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया दिसली नाही. कविराज म्हटला, राजा यातली एक सुद्धा कविता ही पुरस्कार द्यायच्या लायकीची नाही. राजा म्हटला, एवढ्या चांगल्या कविता आहेत, नामांकित कवी आपल्या राज्यातले आलेत, बघा एखादी कविता चांगली असेल त्याच्यात. कविराज म्हटला, एक सुद्धा कविता चांगली नाही. राजा म्हटला, असं का? कारण कविराज म्हटला, या सगळ्या कवींच्या कविता ज्यावेळी मी ऐकत होतो त्यावेळी समोर मी फुलाकडे बघत होतो, त्या फुलात कसलंच परिवर्तन मला दिसलं नाही. ते फुल साधं उमललं नाही, टवटवीत दिसलं नाही, त्याच्या पाकळ्यांमध्ये काहीच मला बदल दिसला नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की या कविता पुरस्काराच्या लायकीच्या नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. राजा म्हटला, अरे बाबा त्या फुलाला काही कान आहेत का? ते फुल कसं काय ऐकेल? त्या फुलाच्या पाकळ्यांमध्ये कसं काय परिवर्तन होईल? मग एक काम करा कविराज, तुम्हीच एखादी कविता लिहा आणि बघूया याच्यामध्ये काही परिवर्तन होतंय का. तसा कविराज म्हटला, राजा या वयात, म्हातार वयात मला कशाला कविता लिहायला सांगताय? आणि जरी मला कविता एखादी लिहायची झाली तर किमान 3 महिने मला तिकडे जंगलात जाऊन राहावं लागेल. राजाने जरा विचार केला आणि राजा म्हटला, ठीक आहे, जंगलात तर जंगलात जा म्हटलं, जंगलात, पण कविता एक मला पाहिजे. मग राजाने त्याला जंगलात पाठवलं. तो रोज फुलाच्या झुडपातच बसायचा. 1 महिना झाल्यानंतर राजा शिपायांना म्हणाला, आता 3 महिन्यांचा वेळ दिला होता, 1 महिना संपलाय, जरा जाऊन बघा ते कविराज काय करायला लागले. तिथं जाऊन बघितलं तर ते शिपाई राजाला येऊन म्हटले, राजा ते नुकतं डोलायलाच लागले म्हटले फुलासारखं, ते काही वेगळं करतच नाही, त्याच्या हातात साधा पेन नाही, वही नाही, त्यांना कविता लिहिलेली अजून काही दिसत नाही. राजा म्हटलं, ठीक आहे, 3 महिने आपण त्यांना दिले, 1 महिना संपला, अजून 2 महिने वाट बघूया. परत 1 महिना संपला. मग राजा म्हटलं, आता 2 महिने गेले, आता जरा जाऊन बघा त्यांना काय केली का कविता. परत शिपाई बघायला गेले. ते शिपायांकडे बघ ना, शिपायांना ओळखेना सुद्धा, आणि शिपायांकडे बघून नुकतं त्या फुलांच्या सोबत डोलत होत. डोळे मिटायचे आणि फक्त डोलायचं. शिपाई राजाला जाऊन म्हटले, मला तर वाटायला लागले ते फुलाचं झाडच बनलंय, त्याने एक सुद्धा कविता केली नाही स्वतः. मग राजा म्हटला, ठीक आहे, अजून 1 महिना राहिला, वाट बघूया. 1 महिन्यानंतर परत सगळे शिपाई धाडले. राजा म्हटला, आता त्यानं जरी कविता केली नसली, जरी ते फुलांसारखं डुलत असलं, बेधडक जबरदस्तीने त्याला उचलायचं आणि राजदरबारामध्ये आणून ठेवायचं. त्याला जबरदस्तीने उचलून आणला, राजदरबारामध्ये ठेवला, राजाच्या समोर आलं. राजाकडे बघून ते डुलायलाच लागलं. राजा म्हटला, फुलावर डुलू नको, फुलावर कविता केली का ते सांग. तसा तो म्हटला, राजा फुलावर काय कविता करतोय मी? 3 महिने तिकडे फुलाच्या झुडपात बसले, कविता करायला कोणाला वेळ आहे म्हटला. अरे म्हटलं, त्यासाठी तर तुला तिकडे पाठवलेलं. ते म्हटलं, कविता मी केली नाही. आणि कविता करायचं काय एवढं, 1 मिनिटात करतो, त्या वहीन पेन म्हटलं, लगेच करतो. राजाला विशेष वाटलं, 3 महिने तिकडे जाऊन राहिले आणि 1 मिनिटात कविता करतो म्हणतो. त्याने लगेच वही पेन घेतली, कविता केली लगेच. राजा म्हटला, तर या कवितेची आपण परीक्षा घ्यायची, चला म्हटलं फुलांच्या झाडाजवळ. फुलांच्या झाडाजवळ गेले. त्या कविराजने कविता ऐकवायला सुरुवात केली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या सगळ्या माणसांना आश्चर्य वाटलं. त्या फुलांमध्ये परिवर्तन दिसायला लागलं, पाकळ्या डोलायला लागल्या, फुल टवटवीत दिसायला लागलं. राजा म्हटला, अतिउत्तम, अरे फुलामध्ये परिवर्तन दिसले म्हटलं. जगाच्या पाठीवरची फुलांवरची सर्वोत्कृष्ट कविता कविराज तुमची आहे, पण मला सांगा म्हणे की ही कविता 1 मिनिटात तुम्ही
लिहिली, ही कविता लिहायला तिकडे 3 महिने जंगलात कशाला जाऊन राहिला? तसा तो कविराज म्हटला, राजा याचं एकमेव उत्तर आहे, फुलावर कविता करायची असेल तर आधी स्वतः फुल व्हावं लागेल. फुलांच्या झाडात बसल्यानंतर मला कळलं की फुलं कशी उमलतात, फुलं कशी टवटवीत होतात, फुलं डुलतात कशी. मी स्वतः फुल झालो, त्याच्यानंतर मला कळलं की फुलावर कविता कशी करायची, आणि म्हणून ही सर्वोत्कृष्ट कविता झाली. म्हणजे आम्ही ज्यावेळी आमच्या आयुष्यात स्वप्न पाहतोय त्यावेळी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते स्वप्न आणि मी हे वेगळं नातं असताच कामा नये. महाभारतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, अर्जुना मी म्हणजे श्रीकृष्ण आणि मी म्हणजेच अर्जुन. तो समजून घे, आपल्यामध्ये अद्वैत नातं आहे. तसं माझं स्वप्न आणि मी वेगळं असताच कामा नये. मी म्हणजे स्वप्न आणि स्वप्न म्हणजेच मी. हे नातं ज्यावेळी वेगळं होईल, अलग होईल, त्यावेळी ते स्वप्न आयुष्यामध्ये कधी पूर्ण होत नाही. आणि जरी पूर्ण झालं तरी त्या स्वप्नाचं सामर्थ्य जागतिक पटलावरती दखल घ्यावं एवढं मात्र निश्चित नसेल. त्यांच्या शाळेत ज्यावेळी वर्ग शिक्षक जायचे, वर्ग शिक्षकांनी पहिल्या बाकावरच्या विद्यार्थ्याला विचारले, बोल तुला काय व्हायचंय? तर तो सांगतोय मला डॉक्टर व्हायचंय. दुसरा म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय. तिसरा म्हणतो मला वकील व्हायचंय. यशवंतराव चव्हाण फक्त 10 वर्षांचे आहेत. यशवंतराव चव्हाणांना शिक्षकांनी विचारले तुला काय व्हायचंय? विशेष वाटतं मला त्या 10 वर्षांच्या यशवंतराव चव्हाणांचं. यशवंतराव चव्हाण एका वाक्यात सांगतायत, मला यशवंतराव चव्हाणच व्हायचंय. काय स्वतःची ओळख असेल. म्हणजे आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जितकं आपण यशवंतराव चव्हाणांना ओळखतो त्याही पेक्षा जास्त यशवंतराव चव्हाण या नावाची छाप आमच्या मनावर जास्त आहे. म्हणजे आम्हाला एक गोष्ट करावी लागेल, आमच्या नावाला वेटेज कधी प्राप्त होईल, आमच्या नावाला एक वेगळं वजन कधी प्राप्त होईल, तर फक्त एका गोष्टीनं प्राप्त होऊ शकतं. ती गोष्ट जर कुठली असेल तर ते म्हणजे आम्ही आमच्या स्वप्नांपासून जास्त किंबहुना अंतर ठेवता कामा नये.